ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान आचारसंहिता लागलेली आहे। निवडणूक आयुक्तांनी तशी घोषणा केलेली आहे। मात्र नगरपालिकांच्या या आचारसंहितेबद्दल आता सर्वच मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाराजीचं नेमकं कारण काय आपण जाणून घेऊया। आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय म्हणतात सगळे मंत्री? अश्विन, आपण बघतो आहे की निवडणुका ह्या 4 टप्प्यात होणार आहे। शेवटचा टप्पा हा पार पडला जाणार आहे 8 जानेवारीपर्यंत। त्यामुळे तोपर्यंत ह्या निवडणुका लागल्या आहेत। फक्त मुंबई उपनगर आणि ठाणे हे 3 जिल्हे वगळले तर बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये ह्या निवडणुका आहेत। जर काही जिल्ह्यांमध्ये 4 पेक्षा जास्त असेल तर तिथे देखील आचारसंहिता लागली आहे। त्यामुळे मंत्र्यांचं एकूण म्हणणं आहे जिथे गरज नाही तिथे देखील आचारसंहिता लागलेली आहे। आपण बघतोय की आता सरकारची 2 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम असतात, जाहिराती दिल्या जातात। जिल्ह्यांमध्ये मोठं काम झालं आहे ह्या संदर्भात कार्यक्रम घेऊन माहिती दिली जाते आणि आपण बघतोय की मार्च पर्यंत जो निधी असतो, विकास निधी, तो त्यांना स्पेंड करायचा असतो। त्यामुळे जो वेळ मिळणार आहे, जर जानेवारीपर्यंत ही आचारसंहिता असेल त्यानंतर फक्त 2 महिने मिळणार। त्यामुळे कोणत्याही मोठ्या घोषणा करता येणार नाही, निर्णय घेता येणार नाही जे अफेक्ट करू शकतील। त्यामुळे ह्या सर्वच गोष्टींवर जे मंत्री आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचं म्हणणं आहे 4 महिने आचारसंहिता लागणार हे योग्य नाही आहे, कारण कोणतीच विकासाची कामं होऊ शकणार नाही, निधी खर्च करता येणार नाही आणि ह्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे राज्य सरकार आपली नाराजी कळवणार देखील आहे। रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।